बायको बाहेर गेलेली लग्नात, तर म्हणून हे गीत पण होतं, पण काहीतरी हाताला करून बसलो मी. म्हणजे एकीमुळंच हे झालं. ओके, ग्रेट, वंडरफुल. छान, ओके. तर पुढच्या गीतामध्ये कवीने जीवनाच्या संभ्रमित करून सोडणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे आणि त्यावर सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे आजाराचे नाव, त्याचे लक्षण आणि त्यावर औषध. आयुष्य दुःखाने भरलेल्या समुद्रासारखे जरी वाटले तरी हसत खेळत हा भवसागर आपल्याला पार करावा लागणार आहे. ज्याची जेवढी ओंजळ त्याला तेवढेच मिळणार. कमी नाही की जास्त नाही, मापात पाप बिलकुल होत नाही. तुमची मंजिल भरे दूर असेल, तिकडे पोचण्याचा रस्ता अवघड असेल, अवतीभोवती अंधकार पण असेल, पण डगमगू नका, हार मानू नका. कारण परमेश्वराने जन्मताच तुमच्या अंतरात्म्यात चैतन्याचा किंवा बुद्धीचा दीपक लावून ठेवलेला आहे. त्याला चेतवण्याचे काम मात्र आपल्याला करायचं आहे. लक्षात आहे ना? सावली गोरी मतलब घनश्याम के लिए घनश्याम के साथ आँख मिचौली करना. तो राजेश दुसाने आलेले आहेत. राजेश, आई शपथ. बरं, मग आता काय करूयात? पुढचं घ्यायचं. ओके. राजेश औरंगाबादला गेला होता, तो येणार होता पण बहुतेक आलेला नाही. ओके, ठीक आहे. एका कवीने म्हटलेले आहे, आयुष्य म्हणजे समुद्रावर अखंड वाहणाऱ्या लाटांच्या प्रवाहासारखे आहे. प्रत्येक लाट म्हणजे तुझी माझी, त्याची माझी, ह्याची त्याची एक एक गोष्ट आहे. तुमच्याकडचे काहीतरी दिल्याशिवाय काही एक मिळत नाही. जसे की एक श्वास सोडल्याशिवाय आपल्याला दुसरा श्वास घेता येत नाही. पैसे दिल्याशिवाय वस्तू मिळत नाही. काम केल्याशिवाय पगार मिळत नाही. माणूस मोठा व्यवहारी आहे. तो देताना आणि घेताना प्रत्येक गोष्ट मोजून मापून घेतो, पण निसर्गाचे मात्र तसे नाही. त्याला एक द्यावे तर तो शेकडोनी देतो. एक बीज जर टाकलं तर आपल्याला हजारोनी आंबे मिळतात किंवा फळं मिळतात. त्याचा कसलाच हिशोब तो ठेवत नाही. आणि आपण काही नाही दिले तरीसुद्धा तो मुक्त हस्ताने आपल्याला देत असतो. पण एवढे मिळूनही माणूस मात्र रडतच राहतो. त्याचे हात कायम पसरलेलेच राहतात. जोपर्यंत जे काही मिळालेलं आहे त्याची जाणीव होत नाही, त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव उचमळून येत नाही, तोपर्यंत माणसाच्या जीवाला चैन समाधान मिळणार नाही. पुढचं गाणं एक प्यार का नगमा है, रसिका आणि अस्मादिक.